इजाज लकडेवाला हा कोण आम्हाला हे पहिलं माहीतच नव्हतं, कारण मी जर बाहेर गेलो ते मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवणारी एक गंभीर तक्रार समोर आली आहे. एका विकासकाने संबंधित आमदाराने आपल्यावर प्रतिस्पर्धी विकासकाला संपवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. ही घटना अलीकडील काळात घडल्याचे सांगितले जात असून त्यामुळे राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, कोण सहभागी आहेत आणि या आरोपामागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार विकासकाने असा दावा केला आहे की एका प्रकल्पाशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला धमक्या देण्यात आल्या. प्रतिस्पर्धी विकासकाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी किंवा त्याला मार्गातून हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही त्याचे म्हणणे आहे. गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारच्या धमक्यांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लकडेवालाने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली. त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही. त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच. आम्ही अनेकदा पाठपुरावासुद्धा केलेला आहे. तरीसुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लकडेवालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे. तरीसुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाही आहे. परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लकडेवालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलं आहे की हो सदरची घटना ही खरी आहे. आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाही आहे. किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या त्याच्यामागे किसन कथोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडूनसुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाही. या आरोपांमुळे बांधकाम क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात रिअल एस्टेट क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जमिनींचे वाढते दर, प्रकल्प मंजुरीतील गुंतागुंत आणि मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे अनेकदा विकासकांमध्ये वाद निर्माण होतात. अशा परिस्थितीत राजकीय हस्तक्षेपाचे आरोपही वेळोवेळी समोर येत असतात. सध्या समोर आलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. इजाज लकडेवाला हा कोण आम्हाला हे पहिलं माहीतच नव्हतं. जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला. आम्ही त्यांना चौकशी केली, हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे. तर एवढा मोठा गँगस्टर असूनसुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही. हे जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाईसुद्धा देऊ शकत नाही हे लोक. तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे. या प्रकरणाचा परिणाम घर खरेदीदारांवरही होऊ शकतो. बांधकाम प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास प्रकल्पांना विलंब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. तसेच अशा आरोपांमुळे प्रशासनावरील विश्वास कमी होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबंधित आमदाराने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले असून सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आता काय बोलत नाही, फक्त मी विचारून घेतो, ते मी बघून घेतो म्हणून एवढे बिल्डर वाढलेत बदलापूरला. चल. दुसरीकडे तक्रारदार विकासक आपल्या आरोपांवर ठाम असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहे. तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्याबरोबर आहे. नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे. नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे. तर ह्या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलं आहे का माझी बोलण्याचीसुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे. आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे. कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत, हे 100%. तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा. तज्ज्ञांच्या मते या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणे तसेच बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे, प्रकल्प मंजुरी प्रक्रियेत सुधारणा करणे आणि राजकीय हस्तक्षेप कमी करणे हे दीर्घकालीन उपाय ठरू शकतात. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यास मदत होऊ शकते. न्यूजपेपर आर्टिकलमध्ये असं दिसते की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला एजाज लकडावालाला किसन कथोरे साहेबांना डायरेक्ट, आणि किसन कथोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे, असं तो म्हणतोय की हो की तुझे को मेरे लिए काम करना है. आणि पहिल्यांदा हो हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली. दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नाही करेगा करके, असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे, असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे. आम्ही संरक्षण मागितलेलं आहे, परंतु आत्तापर्यंत त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई पोलिसांमार्फत केलेली नाही. आणि तब्बल जवळपास 6 महिन्यापासून आम्ही जेव्हापासून ही गोळीबाराची घटना घडलेली तेव्हापासूनच आम्ही संरक्षण मागत आहे. लकडावालाच्या पत्रानंतर पण CP कडे आम्ही हे केलेली गुहार लावलेली आहे, पण तरीसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलंच याच्याबद्दल ॲक्शनसुद्धा घेतलं नाही. ॲक्शन म्हणजे ज्या लोकांची नावं एजाज लकडावाल्याने दिलेली त्यांना सध्या पत्र पाठवून किंवा ती माणसं कोण आहे एवढंसुद्धा शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही आहे. म्हणजे हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे फेलियर म्हणता येईल याला. याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे. त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे. तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची. आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत. आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत. हे ACP सारखा माणूससुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र. आम्ही जेव्हा DGंकडे गेलो, DGने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत, तर असे खोटे नाटी चौकशी करताना पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची.